श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या वैशाली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचे उद्यापन कसे करावे याची माहिती देणार आहे. तुम्हाला महालक्ष्मीच्या उद्यापनाविषयी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळून जातील, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, मार्गशीर्ष महिना हा यावर्षी 21 नोव्हेंबर रोजी सुरू झाला आहे आणि 19 डिसेंबर रोजी संपणार आहे. मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिन्याप्रमाणे व्रत तसेच देवांचे उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात स्त्रिया पुरुष महालक्ष्मीचे व्रत करतात. आपल्यावर महालक्ष्मीची कृपा व्हावी तसेच आपले दुःख कमी व्हावे, आपल्या घरात सुख समृद्धी धनधान्य संपत्ती यावी यासाठी आपण महालक्ष्मीचे व्रत करतो. हे व्रत आपण दर गुरुवारी करतो आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करत असतो. तर आपण दर गुरुवारी महालक्ष्मीची मांडणी करतो, तसेच शेवटच्या गुरुवारी ही मांडणी करायची आहे. ही पूजा दर गुरुवारी सकाळी लवकर करावी, म्हणजे त्याची लवकर मांडणी करावी. जेथे पूजा मांडणार आहे तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी. गुरुवारी आपण फरशी पुसत नाही, त्यामुळे आपण जिथे पूजा मांडणार आहे तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी. घर स्वच्छ करावे. गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याचे हळदी लेपन करावे, कारण की गुरुवारच्या दिवशी हळदी लेपन करणे खूप शुभ मानले जाते. पूजा करताना शक्यतो स्त्रियांनी साडी घालूनच पूजा करावी. तसेच हातात बांगड्या व कपाळाला हळदी कुंकू लावूनच पूजा करावी आणि पुरुषांनी कपाळाला टिळा लावून पूजा करावी. हे सगळं आम्हाला स्वामी केंद्रात सांगतात, म्हणून मला तुम्हाला येथे आवर्जून सांगावे वाटले. तर या महिन्यात शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करणार आहे. हा गुरुवार 18 डिसेंबरला आला आहे. अमावस्या ही 19 डिसेंबरला पहाटे 5 वाजता लागत आहे आणि 20 डिसेंबरला सकाळी 7:13 संपत आहे. त्यामुळे येथे अमावस्याचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो. 18 तारखेला आपण हे उद्यापन करू शकतो. पण त्यांचे काही गुरुवार मासिक पाळीमुळे किंवा सूतक असल्यामुळे किंवा काहीही अडचणी असल्यामुळे कुठे बाहेर जावं लागलं असेल, तर त्यांचे गुरुवार राहिले असेल तर त्यांनी पौष महिन्यातील गुरुवारी याचे उद्यापन केले तरीही चालेल. काही जणांना प्रश्न पडतो की पौष महिन्यात उद्यापन केले तर चालेल का? तर हो, पौष महिन्यात उद्यापन केले जाते. किंवा शाकंभरी पौर्णिमा पुढच्या महिन्यात आहे तेव्हाही उद्यापन केले तरी चालेल. खूप साध्या पद्धतीने आपण हे उद्यापन करू शकतो किंवा खूप साध्या पद्धतीने आपण हे उद्यापन केले तरी चालेल. म्हणजे खूप टेन्शन घेऊन ही पूजा करायची नाही, कारण की महालक्ष्मी कोणाचेही वाईट करत नाही. आपण ही पूजा फक्त आपल्या मनापासून करायची. तर आता आपण उद्यापन कसे करायचे करतात ते मी तुम्हाला सांगते. जसे मी करते तसे मी तुम्हाला सांगणार आहे. उद्यापनाच्या दिवशी आपण दर गुरुवारी पूजा मांडतो, तशीच ही पूजा मांडून घ्यायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आपण सकाळची मांडणी करायची आहे पूजेची. शक्यतो सकाळीच मांडणी करा आणि ज्यांना ऑफिसला वगैरे जायला लागत असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर त्यांनी संध्याकाळी मांडली तरी चालेल पूजा, पण शक्यतो पूजा सकाळीच मांडावी, कारण की वातावरण खूप छान राहते घरातील. त्या दिवशी आपल्याला गोडाचा स्वयंपाक करायचा आहे. या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाकही करू शकता. त्यांना पुरणपोळी जमणार नाही त्यांनी खीर चपाती भाजी भाकरी असेही नैवेद्य करू शकता. जे तुम्हाला गोड करायचं आहे ते तुम्ही करू शकता. हे तुमची इच्छा, तुम्ही काही गोड करू शकता. सायंकाळीच्या वेळेस आपल्याला सुवासिनी किंवा लहान मुलींना जेवायला बोलवायचे आहे. तुम्हाला संध्याकाळी जमणार नसेल, कुठे बाहेर जायचे असेल, तर तुम्ही दुपारी किंवा केव्हाही तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. पण शक्यतो सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस बोलवणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही 1, 5, 7 अशा किती स्त्रिया किंवा लहान मुलींना बोलू शकता, ते तुमच्या इच्छेवर आहे. पुरुषांनी जर हे व्रत केले असेल तर त्यांनीही स्त्रियांना किंवा लहान मुलींना जेवायला बोलवायचे आहे. तुम्हाला जेवण करायला जमत नसेल काही कारणांमुळे, तर तुम्ही त्यांना एखादा गोड पदार्थही खाऊ घालू शकता. आपण संध्याकाळी स्त्रियांना मुलींना घरी बोलवायचे आहे. त्याआधी आपली पूर्ण पूजा झाली पाहिजे. तसेच आपले कथा वाचन झाली पाहिजे.
आणि आपण कथा वाचन झाल्यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे. आणि नंतरच आपण स्त्रियांना किंवा त्या मुलींना जेवायला बोलू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेने कितीही जेवायला बोलू शकता. तर आपण त्यांना घरी बोलवल्यानंतर त्यांचे आपण पाय धुवायचे आहे. पाय धुवून झाल्यावर त्यांच्या पायाला हळदी कुंकू लावावे आणि कपाळालाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. आपण त्या स्त्रीला किंवा कुमारिकेला लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा मान सन्मान करावा. जणू काय आपल्या घरात लक्ष्मी आली आहे असेच आपण मानावे. आपण त्यांचे मनापासून स्वागत करायचे. त्यांचे जेवण झाले की त्यांना महालक्ष्मीची कथेचे एक पुस्तक, खडीसाखर, गजरा, केळं असे देव. गजरा नसेल त्याचं तर तुम्ही फुलंही देऊ शकता. स्त्री असेल तर त्यांना ब्लाऊज पीस किंवा साडी देऊन त्यांची ओटी भरायची. साडी देणे शक्य नसेल तर ब्लाऊज पीस दिला तरी चालेल. आणि कुमारिकेंना बोलवले असेल तर तिला एखादी छोटीशी वस्तू द्यावी जिचा तिला उपयोग होईल. जसे की बांगड्या, गळ्यातले, कानातले वगैरे, किंवा तुम्ही पेन, पेन्सिल म्हणजे आपल्याला त्यांच्या शाळेला जे लागेल त्या वस्तू देऊ शकता. आणि त्याच्यासोबत पुस्तक द्यायचं आहे, केळी द्यायची, खडीसाखर द्यावी. त्यांच्या पायावर डोके ठेवून आपण पाया पडावे आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यावा. कारण की यांच्या रूपात आपल्याकडे साक्षात लक्ष्मी येत असते. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला याची उत्तर पूजाही करायची आहे. त्यासाठी दुसऱ्या दिवशी सर्व पूजेवर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. पण तांदूळ व्हायचे नाही, फक्त हळदी कुंकूच वाहून घ्यायचे आहेत व देवीला क्षमा मागावी. कारण की आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गुरुवारी महिनाभर केलेले आहेत. तर आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा आपल्याकडनं काही चुका होऊ शकतात कळत न कळत, तर आपण म्हणून देवीची माफी मागावी. तसेच देवीला म्हणायचे आहे की यावर्षी माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत करून घेतलेस, तसेच पुढच्या वर्षीही हे व्रत करून घे. माझ्या घरच्यांना आणि मुलाबाळांना सुखी ठेव. आमच्या घरात सुख समाधान नांदून दे. अखंड संपत्तीचा वास राहून दे, सुखाचा वास राहून दे असे बोलायचे आहे. आणि तुमची जी इच्छा असेल ती देवीला बोलायची आहे. मनापासून पाया पडायचे आहे आणि पूजा उचलायची. कळशातील पाणी तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडांना घालायचे आहे. तुळशीला आपण कलशातील पाणी घालायचे नाही. नारळ तुम्ही वर्षभरही देवालयात ठेवू शकता, कलश पूजन म्हणून पूजवू शकता, नाहीतर विसर्जन केलं तरी चालेल. काही जण याचा प्रसाद करून खातात, पण मी याचा प्रसाद करून खात नाही. मी हा नारळ विसर्जन करते. हे ज्याने आपापल्या पद्धतीने करावे. कारण की आपण महिनाभर आपण या नारळाला लक्ष्मीचे रूप म्हणून मानलेले असते. त्यामुळे मला असं वाटतं की हा नारळ आपण विसर्जन करावा, की असं फोडून खाऊ नये. पण त्याची इच्छा, तुमची जशी पद्धत असेल तुमच्याकडे तशी तुम्ही करू शकता. व बाकीचे फुलं पानं जे असतील ते तुम्ही विसर्जन करू शकता आणि सगळी पूजा उचलून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हो, आणि अजून एक हा व्हिडिओ माझा दुसऱ्या गुरुवारचा असल्यामुळे तुम्हाला मी उद्यापनाचा व्हिडिओ दाखवला नाही आता. जेव्हा मी उद्यापन करेन त्याचा व्हिडिओही नक्की दाखवेल. धन्यवाद.